कधी कधी ना आयुष्यात काही लोक आपल्यावरती असे परिणाम करून जातात, अशा खोट्या गोष्टींमध्ये अडकवतात ना. आपण चुकीचे नसताना सुद्धा ना आपल्याला त्याची शिक्षा मिळते. आणि मी कोणाचं नाव सुद्धा घेणार नाही, कारण मला अशा लोकांचे नाव सुद्धा नाही घ्यायचे. वेळ आहे ना सगळ्यांना उत्तर देते. पण हो, आम्हाला खूप अन्याय सहन करावा लागलाय. आणि खूप मानसिक त्रास सुद्धा झालाय. बाहेरून आहे ना किती नॉर्मल राहायचा प्रयत्न करत असतो, पण आतून रोज आहे ना थोडं थोडं तुटत असतं. मागचे काही महिने ना आमच्या घरावर खूप काही वाईट परिस्थिती, खूप काही अशा गोष्टी घडल्या की. नमस्कार मित्रांनो. आज कॅमेरा चालू करायला पण आहे ना खूप हिंमत लागत होती. कारण गेल्या 10 ते 12 दिवसांपासून आहे ना आम्ही व्लॉग अपलोड नाही केले. आणि खरं सांगू ना तर माझ्याकडे ना या गोष्टीचं एकही उत्तर नव्हतं. बऱ्याच लोकांचे ना मेसेज आले की काय झालंय तुम्हाला. इन्स्टाला पण मेसेज आले की तुम्ही दोघं ठीक आहेत ना, तुमचे व्हिडिओज काय येत नाहीत, आता रोज ब्लॉग अपलोड का नाही करत आहे. पण आहे ना मी रिप्लाय नाही करू शकला, कारण मी स्वतःच मेंटली खूप कठीण फेजमधून जात होतो. तुम्हाला माहिती असेल, मी नेहमी माझ्या व्हिडिओजमध्ये ना हसत असायचो, मजा करायचो, पॉझिटिव्ह राहायचो आणि सगळ्यांना सांगायचो की पॉझिटिव्ह राहा. पण कॅमेरा बंद झाला ना की प्रत्येक क्रिएटरचं आयुष्य आहे ना तितकं परफेक्ट नसतं. मागचे काही महिने ना आमच्या घरावर खूप काही वाईट परिस्थिती, खूप काही अशा गोष्टी घडल्या की ज्या मी प्रत्येकाला एक्सप्लेन करू नाही शकत. आणि काही गोष्टी अशा असतात ना की ज्या आपण मनात ठेवूनच जगत असतो. म्हणजे बाहेरून आहे ना किती नॉर्मल राहायचा प्रयत्न करत असतो, पण आतून रोज आहे ना थोडं थोडं तुटत असतं. गेल्या 9 ते 10 महिन्यांपासून आहे ना मी जास्त करून घरातच आहे. हे तुम्ही पण बघत असतील, बरेच जण प्रश्न पण करतात. पण आहे ना आयुष्य अचानक एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबलंय. म्हणजे करिअरचा प्रेशर, फ्युचरचे विचार, माझ्या कुटुंबाची जबाबदारी, फायनान्शियल स्ट्रेस, हे सगळं आहे ना एकाच वेळी असं माझ्या डोक्यावर येऊन आदळलंय. आणि खरं सांगतो, काही वेळा आहे ना असं फील होतं ना की मी आहे ना मेंटली पूर्ण थकून गेलोय, खूप स्ट्रेस झालाय. कधी कधी ना आयुष्यात काही लोक किंवा काही परिस्थिती आपल्यावरती असे परिणाम करून जातात, अशा खोट्या गोष्टींमध्ये अडकवतात ना, की आपण चुकीचे नसताना सुद्धा आहे ना आपल्याला त्याची शिक्षा मिळते. मी आहे ना कोणाबद्दल वाईट बोलणार नाही आहे, आणि मी कोणाचं नाव सुद्धा घेणार नाही, कारण मला अशा लोकांचे नाव सुद्धा नाही घ्यायचे. पण हे मला माहिती आहे की वेळ आहे ना सगळ्यांना उत्तर देते. पण हो, आम्हाला खूप अन्याय सहन करावा लागलाय. आणि खूप मानसिक त्रास सुद्धा झालाय. आणि त्याचा परिणाम आहे ना माझ्या पूर्ण कुटुंबावर झाला, माझ्यावर झाला, माझ्या बायकोवर झाला. आणि एक वेळ अशी आली आमच्यावर की मला कॅमेरा हातात घ्यायची पण इच्छा होत नव्हती. आता एक 10-15 दिवसांपासूनच. कारण व्लॉग म्हणजे ना फक्त कॅमेरा ऑन करून त्याच्यासमोर बोलायचं, हसायचं असं नसतं. आपण आनंदी जर नसलो ना मनातून, तर तो आनंद आहे ना मला व्हिडिओमध्ये पण दाखवता येत नव्हता. मी प्रयत्न भरपूर केला नॉर्मल राहण्याचा. ऑनेस्टली सांगतो, मनातून हॅपीनेसच गायब झाला होता माझ्या. म्हणजे मी खूप प्रयत्न केले की व्लॉग बनवू, व्हिडिओ बनवत राहिलो. पण ऑनेस्टली सांगतो, मनातून आहे ना हॅपीनेसच गायब झाला होता. म्हणून माझे व्लॉग्स येणंही बंद झालं एक 10-15 दिवसांपासून. आणि कन्सिस्टन्सी तुटली, म्हणून मी स्वतःपासून दूर जाऊ लागलो होतो. आणि त्यात सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे आमच्यावरचा फायनान्शियल स्ट्रेस. हा एक आहे ना वेगळाच विषय झाला. सोशल मीडियावर सगळ्यांचं आयुष्य एकदम कसं परफेक्ट दिसतं, पण आहे ना रियालिटी खूप वेगळी असते. गेल्या अनेक महिन्यांपासून आहे ना आमचं घर मी आणि प्रियाने केलेल्या सेविंग्सवर चालतंय. म्हणजे सुरुवातीला वाटत होतं ठीक आहे, हा एक वाईट काळ आहे, निघून जाईल पटकन. पण जसं जसं वेळ जातो ना तसं तसं प्रेशर वाढत जातं.
घर चालवायचं, लाईट बिल्स असतात, EMI असतात, घरातल्या जबाबदाऱ्या, घरातले इतर खर्च, इन्कम स्थिर नाही आणि माणूस आहे ना मग घाबरायला लागतो. म्हणजे मी खरं सांगतो, मी आतून असं प्रेशर फील करत होतो. कधी-कधी आहे ना या स्ट्रेसमुळं आमच्या दोघांमध्ये खूप भांडण झाली. म्हणजे माझ्यात आणि प्रियामध्ये ना खूप आर्ग्युमेंट्स वाढले. छोट्या-छोट्या गोष्टींवरून आमचं भांडण व्हायचं, इरिटेट व्हायचो आम्ही दोघं एकमेकाला. पण आहे ना, आता मागे वळून बघतो ना, तेव्हा असं वाटतं की रिलेशनशिपची जी खरी परीक्षा आहे ना, ती वाईट काळातच होत असते. चांगल्या वेळेत आहे ना, सगळे सोबत असतात. पण जेव्हा आहे ना, आपण मेंटली डाऊन असतो ना आणि फायनान्शियली वीक असतो ना, तेव्हा कंप्लीटली सांगतो, फुल कन्फ्यूज असतो आपण. तेव्हा कोण आपल्या बाजूला उभं राहतं, हे महत्त्वाचं असतं. आणि मी आहे ना, गोष्ट खरंच मनापासून सांगेल, या पूर्ण काळात आहे ना, प्रिया माझ्यासोबत खूप खंबीरपणे उभी होती. म्हणजे अ, आता हे मागील काही महिन्यांमध्ये ना, मी कधी-कधी इतका स्ट्रेसमध्ये असायचो ना, की मला स्वतःलाच वाटायचं, की मी डिप्रेशनमध्ये जातोय की काय? रात्री झोप लागत नव्हती, वाईट स्वप्न पडायचे, सतत अ, भविष्याचा विचार करत बसायचो. माझ्या करिअरचा विचार करायचो, घरचा विचार करायचो आणि नेहमी स्वतःवरच राग यायचा, की आयुष्य इतकं अचानक बदललं तरी कसं? त्याचेही खूप सारे उत्तर आहे, पण मी ते आत्ता बोलू नाही शकत. पण त्या प्रत्येक क्षणात आहे ना, त्या प्रत्येक वेळेला प्रिया मला एक गोष्ट सांगायची, की "प्रीतू, ही वेळ आहे, ही निघून जाईल. आपण जे काम करतोय ते करत राहू." आणि खरं सांगतो, काही वेळा आहे ना, एका माणसाचा सपोर्ट आपल्याला पूर्णपणे तुटण्यापासून वाचवतो. म्हणजे असं नाही की मला फॅमिलीकडून मदत मिळाली नाही किंवा मिळाली नसती. आजही मी एक कॉल केला ना, तर माझे जे घरचे आहेत, माझ्यासाठी कायम उभे आहेत. ते अजूनही बोलतात, की काही लागलं तर इकडे आहे. पण मला आहे ना, स्वतःशी एक गोष्ट प्रूव्ह करायची आहे, की वाईट वेळ जरी आली ना, म्हणून लढणं सोडायचं नाही. मला स्वतःच्या पायावर पुन्हा उभं राहायचं आहे. मी म्हणजे मागेही तुम्हाला असं बोललेलो आहे, की कारण आहे ना, आयुष्याने खाली पाडलं म्हणून आपण तिथेच बसून राहायचं नसतं, असं मला वाटतं. आणि हो, मी मान्य करतो, या फेजने मला खूप बदललंय. मी मेंटली खूप खचलोय. काही दिवस तर असे होते, की कोणाशी बोलायचीही माझी इच्छा होत नव्हती. म्हणजे मी कोणाला भेटतही नव्हतो. कॅमेरा, कंटेंट आयडियाज या सगळ्यांपासून मी खूप दूर गेलो होतो. पण मग आहे ना, एक दिवस स्वतःलाच हो, स्वतःच विचार केला, की अजून किती दिवस असंच राहणार? जर मी सगळ्यांना सांगायचो, "हरू नका" आणि मीच जर हार मानली, तर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचं काय? आणि त्यामुळे आहे ना, ऑनेस्टली सांगतो, तुम्ही लोकं, तुमचं प्रेम, तुमचे मेसेजेस, तुमचं सपोर्ट हे माझ्यासाठी खूप मॅटर करतं. कदाचित आहे ना, तुम्हाला वाटत असेल की एक कमेंट किंवा एक मेसेज याने काय फरक पडत नाही. पण खरं सांगतो, फरक पडतो. खूप पडतो. कारण जेव्हा माणूस मेंटली वीक असतो ना, तेव्हा एका अनोळखी माणसाचा सपोर्ट किंवा सपोर्ट नाही, पॉझिटिव्ह सपोर्ट म्हणू आपण त्याला, तो येणं आपल्याला पुन्हा उभं करू शकतं. म्हणूनच आजचा हा ब्लॉग आहे ना, सिम्पथीसाठी नाही, मला फक्त ऑनेस्टली सांगायचं होतं, की मी गायब का होतो? मी परफेक्ट नाही. माझं आयुष्य देखील परफेक्ट नाही. आमच्या घरात प्रॉब्लेम्स येतात, स्ट्रेस येतो, आमच्या दोघांचे भांडण होतात, भीती वाटते, रडू येतं. पण एक गोष्ट अजून जिवंत आहे, ती म्हणजे लढायची हिंमत. मी इतक्या सहजासहजी तरी हार मानणाऱ्यांपैकी नाही आहे. हो, मी पडलो, मी मेंटली खूप खचलो, पण मी संपलो नाही. आणि आहे ना, आता मला पुन्हा सुरुवात करायची. हा व्हिडिओ बनवताना आहे ना, मला प्रिया बोलली, "नका बनवू." पण मी म्हटलं, "नाही."
पुन्हा मेहनत करायची आहे तर पुन्हा व्हिडिओ बनवायचे आहेत आणि पुन्हा व्हिडिओ बनवायला पुन्हा हसावं लागेल, पण मनातलं दुःख अगोदर सर्वांसमोर मांडावं लागेल. हेच खरं आयुष्य. कदाचित सुरुवातीला कॉन्फिडन्स कमी असेल, कदाचित सगळं परफेक्ट नसेल किंवा तुम्हाला अ, तेवढं हसवता येतं का नाही माहीत नाही, पण मी थांबणार नाही. कारण लाईफमध्ये इम्पॉर्टंट हे नसतं की तुम्ही किती वेळा पडलात. इम्पॉर्टंट हे असतं की तुम्ही पुन्हा किती वेळा उठून चालायला लागला. आणि आजपासून आहे ना, मी पुन्हा उठायचा प्रयत्न करतोय. म्हणून आता तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे. फक्त सपोर्ट करा. रोज व्लॉग बघा. तुमचं प्रेम असंच ठेवा. बाकी मी पुन्हा पूर्ण ताकदीने उभा राहील. प्रयत्न करेन. वाईट वेळ आहे. कायम राहत नाही. माझी बायको नेहमी मला सांगते. पण त्या वेळेत आहे ना, हार न मानणारे लोक कायम लक्षात राहतात. आणि मी हार मानणार नाही. पडेन, थकेन, रडेन, पण थांबणार नाही. चला मग पुन्हा सुरुवात करूया आणि पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉग सोबत. सो लव्ह यू गाईज. थँक यू फॉर स्टेईंग विथ मी. थँक यू.